श्री स्वामी समर्थ. घराची बर्बादी अचानक होत नाही, तर काही चुकीच्या कृती, विचारसरणी व वागणुकीमुळे ती घडत जाते. धर्मग्रंथ व समाजातील अनुभवांवरून असे 5 प्रमुख कारण सांगितले जातात की घरात सतत भांडणं, वादविवाद, एकमेकांवर अविश्वास व राग धरून बसणे हे घराच्या बर्बादीचं पहिलं कारण मानलं जातं. ज्या घरात शांतता नाही तेथे लक्ष्मीचा वास राहत नाही. अधर्माचके आचरण, अप्रामाणिकपणा, फसवणूक, पापकर्म, निंदा, नालस्ती, दारू, जुगार यांच्यासारख्या चुकीच्या सवयींमुळे घराची उन्नती थांबते. अधर्माचा मार्ग नेहमीच नाशाकडे नेतो. पैशांचा गैरवापर, आवश्यकतेपेक्षा जास्त खर्च करणे, वायफळ उधळपट्टी करणे, व्यसनांवर पैसा खर्च करणे यामुळे घर हळूहळू कर्जात जाऊन उद्ध्वस्त होते. पैसा टिकवायचा असेल तर शिस्त आवश्यक आहे. पुढे संस्कारांचा अभाव, घरातील लहानांना चांगले संस्कार न देणे, वडीलधाऱ्यांचा अपमान करणे, देवपूजा व धर्मकृत्यांकडे दुर्लक्ष करणे ही बर्बादीची कारणे आहेत. 5वा आहे मत्सर व नकारात्मक ऊर्जा. घरात सतत नकारात्मक विचार, मत्सर, लोभ आणि परस्परांबद्दल जर द्वेष ठेवला तर सुख समृद्धीचा नाश होतो. सकारात्मक विचार व परस्परांवर प्रेम ही घर टिकवण्याची खरी गुरुकिल्ली आहे. म्हणूनच घर टिकवायचं असेल तर प्रेम, प्रामाणिकपणा, धर्माचरण आणि शांतता या गोष्टींचा आधार घ्यावा. श्री स्वामी समर्थ.